तुम्ही इथे बघू शकता आपला नाश्ता किती मस्त छान कुरकुरीत असा झालेला आहे। नमस्कार मंडळी, सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज आपण सकाळच्या घाईमध्ये अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये तयार होणारा मटरचा मस्त खमंग खुसखुशीत आणि कुरकुरीत असा नाश्ता करणार आहोत आणि तेही न तळता। हा नाश्ता चवीला एवढा भन्नाट लागतो की तुम्ही कचोरी आणि समोसे खाणे विसरून जाल। मी खात्रीने सांगू शकते की याआधी तुम्ही इतका छान चविष्ट पौष्टिक नाश्ता कधीच खाल्ला नसेल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर नाश्ता करण्यासाठी इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये पाव चमचा मीठ, पाव चमचा साखर आणि एक मोठी वाटी किंवा 1 कप हिरवे ताजे मटार घालायचे आहेत आणि 4 ते 5 मिनिटे उकळवून घ्यायचे। तर इथे बघा हे मटार 4 ते 5 मिनिटे उकळवून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता मटार व्यवस्थित असे शिजलेले आहेत। तर आता गॅस बंद करायचा आणि हे मटार काढून घ्यायचे। यामधलं पाणी निथळून घेतलं की हे मटार अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायचे किंवा एखाद्या ग्लासने किंवा लोट्याने सुद्धा तुम्ही हे स्मॅश करू शकता। फक्त मिक्सरमध्ये बारीक नका करूत कारण त्याचा खूप जास्त बारीक लगदा होईल। तर बघा अशा पद्धतीने जाडसर असे हे मटार इथे मी स्मॅश करून घेतले। आता आपण वाटण बनवणार आहोत। त्यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये 4 ते 5 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आले, 8 ते 10 कढीपत्त्याची पाने आणि 2 हिरवी मिरची टाकून अशा पद्धतीचं जाडसर असं वाटण तयार करून घेतलं। आता हे वाटण काढून घेऊया। आता या कढईमध्ये साधारण एक अर्धी ते पाऊण पळी तेल घातलं आहे। तेल खूपच कमी घातलेलं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी, पाव चमचा जिरे मोहरी मस्त अशी तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जाडसर ठेचलेले धने, अर्धा चमचा बडीशेप आणि तयार केलेलं आले लसूण हिरवी मिरचीचं वाटण। आता वाटणाचा कच्चेपणा दूर होईपर्यंत हे वाटण परतून घ्यायचं आहे कारण आपण सगळ्या वस्तू कच्च्याच वापरलेल्या आहेत। वाटण व्यवस्थित परतून झालं की यामध्ये छोट्या चमच्याने अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धनेपूड, जो कुठला गरम मसाला तुम्ही वापरत असाल तो टाकायचा आहे। आता हे सगळे मसाले टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। जास्त वेळ परतायचं नाही, नाहीतर आपले मसाले करपू शकतात। आता आपण जे स्मॅश करून घेतलेले मटर आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत। यामध्ये चवीनुसार मीठ आणि 2 चमचे छान मस्त खमंग लालसर रंगाचं भाजलेलं बेसन। मध्ये भाजलेलं बेसन आवर्जून घाला कारण बेसन घातल्यामुळे या सारणाला छान कचोरीच्या मसाल्यासारखी चव येते। आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता याच्यावरती झाकण ठेवून मीडियम गॅसवरती फक्त 2 मिनिटे या सारणाला वाफ काढायची आहे, जेणेकरून सगळ्या मसाल्याची चव यामध्ये उतरते। तर मीडियम ते स्लो गॅसवर फक्त 2 मिनिटे या सारणाला वाफ काढून घेतली। मस्त असं सारण इथे तयार आहे। खूपच मस्त घमघमाट याचा इथे सुटलेला आहे। तर आता यामध्ये बारीक कापलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया आणि हे सारण थंड होण्यासाठी एका ताटामध्ये काढून घेऊया। आता या भांड्यामध्ये इथे मी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा आहे। रवा जर जाडसर असेल तर थोडासा मिक्सरमध्ये फिरवून घ्या आणि अगदी 2 चमचे बेसन घेतलं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, अर्धा चमचा ओवा, तर ओवा हातावरती अशा पद्धतीने चोळून टाकायचा म्हणजे ओव्याची मस्त अशी चव यामध्ये उतरते। अर्धा चमचा कसुरी मेथी आपण यामध्ये टाकणार आहोत। तर कसुरी मेथी सुद्धा हातावरती अशा पद्धतीने चोळून टाकायची। त्यानंतर 1 ते 1.5 चमचा पांढरे तीळ, छोट्या चमच्याने अगदी अर्धा चमचा हळद। आता सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। नाश्ता छान खुसखुशीत व्हावा त्यासाठी यामध्ये मी अर्धी पळी थंडच तेल घातलेलं आहे। तेल गरम वगैरे काहीही केलेलं नाही। आता तेल सुद्धा याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आणि आता थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ भिजवून घ्यायचं। पीठ छान मस्त मळून भिजवायचं आहे आणि खूप जास्त पातळ नाही, खूप जास्त घट्ट नाही, असं मीडियम पद्धतीचं आणि मस्त मऊसर असं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। तर बघा थोडं थोडं पाणी टाकून मस्त मऊसर असं हे पीठ इथे मी मळून घेतलं। आता याच्यावरती सुद्धा थोडंसं तेल टाकायचं आहे, अगदी किंचितसर तेल टाकायचं आणि हे तेल या पिठाच्या गोळ्याला सगळीकडून व्यवस्थित लावून घ्यायचं आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून एक 5-6 मिनिटासाठी हे पीठ मुरू देऊया कारण आपण यामध्ये रवा घातला आहे। आता आपलं हे पीठ मुरत आहे तोपर्यंत बघा आता हे सारणही थंड झालेलं आहे। तर तोपर्यंत आपण या सारणाचे गोळे तयार करून घेऊया। सारण अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचे गोल गोल असे गोळे करून घ्यायचे। साधारण एक लिंबा एवढा याचे गोळे इथे मी करून घेतले आहेत किंवा लिंबापेक्षा थोडेसे छोटे। तर बघा सगळ्या मिश्रणाचे गोळे इथे मी करून घेतले आहेत आणि टोटल 12 एवढे गोळे या मिश्रणाचे इथे तयार झालेले आहेत।
आता तोपर्यंत आपलं पीठसुद्धा मस्त समोरलेलं आहे बघा, छान मऊसर असं झालेलं आहे. तर पीठ पुन्हा एकदा थोडंसं मळून घ्यायचं. मस्त लवचिक असं हे आपलं पीठ झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. अशाच पद्धतीने मस्त मऊसर असं पीठ मळून करून घ्यायचं. त्यानंतर याचेसुद्धा आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत. तर जेवढे आपले मिश्रणाचे गोळे झाले, जे सारणाचे गोळे झाले, तेवढेच आपण या पिठाचे सुद्धा गोळे तयार करून घेऊया. तर बघा, या मळलेल्या पिठाचे सुद्धा इथे मी 12 गोळे तयार करून घेतले. आता पोळपाट आणि लाटण्याला थोडंसं तेल लावून घेतलं, म्हणजे आपलं जे पीठ आहे ते याला चिकटणार नाही. आणि याची अशी मस्त पातळसर अशी पुरी लाटून घ्यायची आहे. ही पुरी खूप जास्त जाड नाही ठेवायची. छान आपण नेहमी जशा पुऱ्या करतो तशी पातळसर अशी पुरी करून घ्यायची. आणि तयार सारणाचा गोळा यामध्ये ठेवून अशा पद्धतीने याचं तोंड बंद करायचं. बघा, अगदी सहज हे बंद केले जाते आणि हातावरती घोळून याला मस्त गोलसर असा आकार द्यायचा. खूपच सहज हा नाश्ता तयार होतो. बघा, मी तुम्हाला पुन्हा एकदा करून दाखवते. पोळपाट आणि लाटण्याला एक वेळेसच तेलाचा हात लावून घेतला की नेहमी तेल लावण्याची आवश्यकता नाही. मस्त पातळसर अशी पुरी लाटून घ्यायची. तयार सारणाचा गोळा याच्या मधोमध ठेवून अशा पद्धतीने याचं तोंड बंद करून घ्यायचं आणि हातावरती घोळून याला छान गोलसर असा आकार द्यायचा. खूपच सोप्या पद्धतीने हा नाश्ता तयार होतो. आता तुम्हाला हवं असल्यास हा नाश्ता तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता, परंतु मी हा नाश्ता तळणार नाही आहे. तर आप्पे पात्रामध्ये अगदी थोडं तेल टाकायचं आहे आणि आता या आप्पे पात्रामध्ये हा नाश्ता ठेवून द्यायचा आहे. तुम्हाला हवं असल्यास हा नाश्ता तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता, परंतु या पद्धतीने केलेला नाश्तासुद्धा खूपच छान होतो. आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मीडियम ते स्लो गॅसवर खालच्या बाजूने व्यवस्थित असं शेकून घ्यायचं. खालच्या बाजूने नाश्ता थोडासा शेकून झाला की आता हा नाश्ता आपण पलटवून घेणार आहोत. बघा, हा नाश्तासुद्धा अगदी सहज पलटला जातो. आप्पे पात्राला चिकटत वगैरे काहीही नाही. आता ह्याच्यावरती झाकण न ठेवता छान अलटपलट करून मस्त लालसर रंगाचा होईपर्यंत हा नाश्ता आपण शेकून घेऊया. तर बघा, मीडियम ते स्लो गॅसवरती मस्त छान खुसखुशीत होईपर्यंत आणि मस्त लालसर रंगाचा होईपर्यंत हा नाश्ता शेकून घेतला. तुम्ही इथे बघू शकता, खूपच कमी तेलामध्ये किती मस्त भन्नाट आणि कुरकुरीत खुसखुशीत असा हा नाश्ता इथे तयार आहे. चवीला खूपच मस्त भन्नाट असा लागतो. कुठल्याही आवडीच्या चटणीसोबत तुम्ही हा नाश्ता खाऊ शकता. बघा, किती मस्त कुरकुरीत असा हा नाश्ता झालेला आहे. हा नाश्ता तेलकट होण्याचा तर प्रश्नच नाही, कारण खूपच कमी तेलामध्ये आपण हा नाश्ता तयार केलेला आहे. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.